यानंतरचा सामना चालू होतोय. सुदर्शन शेवडवाज गाव शिरंबे. त्याला थोडं जलद गतीनं मी पंचांना विनंती करतो की थोडं फास्ट करायचं सामन्याला सुरुवात. सुदर्शन शेवडवाज गाव शिरंबे. प्रशांत गोडसे यांना मी विनंती करतो की आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं. प्रशांत गोडसे येळगाव टीम. तदनंतर सुजित सोवाळे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी हजर राहायचं आहे. हॅलो सुजित. फर्स्ट मॅन ऑफ द मॅच संतोष सोवाळे सँटी. एक षटक टाकलं होतं त्याने फक्त 5 धावा या ठिकाणी दिल्या होत्या. संतोष शेवाळे यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांच्या नावावरती दाखल होतोय. हॅलो येळगाव टीमचा प्रशांत गोडसे हार्ड हिटर. या ठिकाणी रंगतदार सामना असा सुरुवात होते. रंगतदार सामन्याला सुदर्शन शेवाळेवाडी वाज काळसनबे. पाहायचं या दोन टीम मध्ये काय होते लढत. सँटी संतोष शेवाळे यांचे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सतीश नायगोडे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी संतोष शेवाळे यांना द्यायचं. सँटी लेफ्ट हँड बॅटमन एक षटक टाकलं होतं. एका षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. 5 धावा या ठिकाणी खर्च केले होते संतोष शेवाळे यांनी. अतिशय सुंदर असं षटक टाकलं होतं. सतीश नायगोडे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दीपक शिंदे माननीय श्री दीपक शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दीपक शिंदे दादा अंपायर साठी. राजप्पा साजन 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 इनुकले. हॅलो साजन इनुकले. या सामन्याचं पंच म्हणून बंडा सर हे काम करतील. बंडा सर विकास वैरी आणि बंडा सर काम. विकास वैरी आणि बंडा सर या ठिकाणी पंचांचं कार्य पार पाडतील. बंडा सर प्लीज. वैभव खोत कुठं असतील प्लीज पंच म्हणून थोड्या वेळेसाठी. वैभव खोत मुंबई पंच वैभव खोत. धन्यवाद वैभव खोत. लेग अंपायरची भूमिका सांभाळतील वैभव खोत. आणि या ठिकाणी विकास वैरी दुसऱ्या पंचांची भूमिका निभावतील. धन्यवाद. या ठिकाणी तुषार हिनुकले आणि सार्थक हिनुकले एक हार्ड हिटर गणेशवाडी संघाचे या ठिकाणी आगमन झालेल्यांचे यांचे खूप खूप धन्यवाद. पहिला चेंडू या ठिकाणी सामना करेल स्वप्नील. हलकासा पुश करून काढलेला चेंडू एका बरोबर 1 धाव घेण्यात यशस्वी. या ठिकाणी दुसरी धाव घेण्यात सार्थक
रन करण्याचा चान्स या ठिकाणी परंतु फेल झालेला आहे. एक धाव डी झोन मध्ये, एक धाव अतिरिक्त धाव फलकावरती धाव संख्या लागते ती एक धाव या ठिकाणी भेटलेली आहे पहिल्या बॉलवरती. दुसरा चेंडू मंगेशांचा दुसऱ्या चेंडू सामना करतील आदित्य. उंचावर मारलेला फटका. एकही धाव या ठिकाणी घेतलेली नाही. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव वनडेमध्ये धाव संख्या होती ती 2. पुढचा चेंडू मंगेशांचा सामना करतील आदित्य. उंचावून मारला फटका. पायचा या ठिकाणी झेल होतोय का नाही. अतिशय उत्कृष्ट झेल या ठिकाणी काय संघाचा चेतन. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते चेतन यांच्याकडून. संघासाठी अशीच कामगिरी केली तर संघाला निश्चितच विजयापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि एक रन शॉट आहे. पहिल्या बॉलला 2. हा एक बाद धाव बॉल धाव संख्या लागते ती 3 धावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते मंगेश यांच्याकडून. साशनभाई संघाचे मंगेश एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी अतिशय खूप चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी करतायत. पंच निर्णय या ठिकाणी या बॉलचा निर्णय करायचा आहे. पंच विकास वैरी डेड बॉल. धन्यवाद पंच विकास वैरी. मंगेशाचा पुढचा चेंडू विघ्नेश सामना करतील. पाहायचा काय होईल. आणि अतिशय खूप सुंदर असे गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी क्लीन बोल्ड. कोण जाते विघ्नेशाला परतावं लागतंय. थोडंफार विघ्नेश आल्यानंतर वाटलं होतं काहीतरी आपल्या संघासाठी कामगिरी करेल पण विघ्नेशांना परतावं लागतंय. नाराजी व्यक्त करतायत. लव्ह स्टार टीमला विनंती या ठिकाणी जेवण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यायचं. लव्ह स्टार येवती विघ्नेश यांना परतावं लागते. नाराजी व्यक्त करतात. विघ्नेशांची जागा घेण्यासाठी येतो तो. प्लेअरचं नाव काय आहे. सुदर्शन शेवाळवाडी या संघाचे 12वे प्लेयर या ठिकाणी हजर राहा विनंती करतो. मंगेशांचा पुढचा चेंडू सामना करते. अतिशय उंचावर मारला फटका पाहायचा या ठिकाणी काय होतो आणि जातोय 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. खूप असा सुंदर असा या ठिकाणी फटका मारला. पण तो या ठिकाणी निर्णय करायचा. आउट. धाव फलकावरती 2 बाद 9 धावा. सुदर्शन शेवाळेवाडी दुसरा झटका या ठिकाणी लागतोय. त्यानंतर जागा घेण्यासाठी या ठिकाणी पंचांकडून निर्णय तो वाईट बॉल की अतिरिक्त धाव शुभम यांचा थोडीशी खराब अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम यांचा पुढचा चेंडू सामना करत आदित्य. अतिशय उंचावर ऑफसाईडला मारलेला फटका काय होतो आणि जातोय.
सहा धावांसाठी षटकार आणि त्यानंतर 6 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 16 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार. शुभमनचा पुढचा चेंडू अतिशय तेज तरवाज गोलंदाज या ठिकाणी अतिशय खूप अशा सुंदर पद्धतीचे गोलंदाजी या ठिकाणी. गोलंदाजाला या ठिकाणी काही समजता आलेला नाही. हा चेंडू सतीश नायकोडे आमच्या संघाचे एक आधारस्तंभ या ठिकाणी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. शुभमनचा पुढचा चेंडू अतिशय उंच मार्गफटका पाहिजे या ठिकाणी झेल होईल. क्षेत्ररक्षण तयार. क्षेत्ररक्षण फेकी करेल पाहिजे या ठिकाणी राहण्याचा चान्स परंतु थोडी स्लो या ठिकाणी फेकी झाली. या चेंडूवरती धावा घेतल्या जातील. 1 धाव 2 धावा आणि या 2 धावेच्या संख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या लागते ती 18 धावा. अतिशय सुंदर असे या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी मंगेश फेकी करतील. त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातील. 2 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या लागते ती 20 धावा. दुसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू पाहायचा काय करतील सुदर्शन शेवट. अतिशय उंचावर मारला फटका जातोय. अतिशय दमदार यांच्या बॅटमधून जातो हँडसम दमदार षटकार आणि या 6 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या लागते ती 23 धावा. अतिशय जोरदार फटक्यांची फलंदाजी या ठिकाणी करावं लागलं पाहिजे. या ठिकाणी बीट केला. 1 धाव घेण्यास समर्थ. शेवटचा चेंडू. स्वप्नील यांना माहिती आहे की आपल्यावरती स्ट्राईक ठेवायचे. आपल्या संघाला धावसंख्याचं एक वर्षाव करावे या ठिकाणी. यासाठी स्वप्नील यांनी आपल्यावरती स्ट्राईक ठेवली. 1 रन घेतली शेवटच्या बॉलवरती पाहिजे. आता पुढचा गोलंदाज या ठिकाणी साई शर्मी संघाकडून कोण येतोय आणि साई शर्मी संघाकडून आपलं वैयक्तिक तिसरा षटक घेऊन येतोय नेम मुल्ला या ठिकाणी आपलं वैयक्तिक व संघाचं तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पाहिजे काय कामगिरी करतो नेम. छोटा पॅकेट थोडा धमाका या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका या ठिकाणी पाहतोय. झेल होतोय की नाही या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेला आहे. थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी म्हणावी लागेल. या ठिकाणी 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालेले या ठिकाणी स्वप्नील यांना आणि या 2 धावांच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या लागते ती 29 धावा. वाईट चेंडू पंच प्लस 1 डी एक अतिरिक्त धाव या ठिकाणी पंच विकास वैरे यांच्याकडून निर्णय देण्यात आलेला आहे. नेम मुल्ला यांचा पुढचा चेंडू सामना करणारा स्वप्नील पाहिजे. स्वप्नील वाज नेम मुल्ला अतिशय सुंदर असा फटका खेळेल या ठिकाणी. तयार फेकी करेल शुभम परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलेला नाही. प्लस डी मध्ये गेलेला आहे. या ठिकाणी 2 रन एक अतिरिक्त धाव या ठिकाणी. या अतिरिक्त धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 34 धावा. 3 धावा या ठिकाणी होतील. धावा या ठिकाणी लागले जातात धाव फलकावरती. या ठिकाणी व्हाईट चेंडू घोषित केला जात आहे. पंच वैभव खोत आणि त्यानंतर एक 1 बॉलचा इशारा दिला जातो बॉलर नईम मुल्ला यांना. अतिशय दमदार असे या ठिकाणी पंच आपल्याला लाभलेले आहेत वैभव खोत आणि विकास वैरे अतिशय उंचावर मारला फटका जातोय. बार 6 धावांसाठी स्वप्नील यांच्या बॅटमधून आपल्या टीमला जर विजय प्राप्त करून द्यायचा तर अशाच फटकेबाजीची गरज आहे. या ठिकाणी स्वप्नीलला माहित आहे आपण आपली बॅट चालली तरच आज आपण चालू शकतो. या ठिकाणी मी एक आवर्जून नाव घेतो
आमच्या घोळगावचे एक सुपुत्र राघव साहेब साळुंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद राघव दादा. या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य असतं या माणसाचं. कराड तालुका क्रिकेट असो, प्रीमियर लीग असो किंवा कुठल्याही संघाची या ठिकाणी टुर्नामेंट असो, या माणसाचा अतिशय अनमोल सहकार्य राहते. राघव दादा साळुंगे या ठिकाणी यांची उपस्थिती आणि या माणसाचं मी या ठिकाणी सत्कार सन्मान धावसंख्या होती ती या षटकारानंतर धावसंख्या होती ती 47 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागतात. स्वप्नील बरोबर एक सुंदर असं फलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी आपल्या समोर दाखवत असताना आपल्या संघासाठी आपण काय करू शकतो हे दाखवत असताना स्वप्नील पुढचा चेंडू नेहमी परत एकदा नो बॉल, नो प्लस 1D. धन्यवाद विकास वैरी पंच वैभव खोत यांच्याकडून एक नो बॉल एक धाव अतिरिक्त या ठिकाणी भेटते. ओके धन्यवाद. एकच नेहमी पुढचा चेंडू सामना करतील स्वप्नील. मोठा फटका खेळण्याचा परंतु बीड झाला. फेकी करतील फिल्डर या ठिकाणी तयार आहेत. आपल्यावरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न स्वप्नील यांचा. स्वप्नील यांना माहित आहे मी जर उभा आहे तर मी काहीही करू शकतो. स्वप्नील यांच्यावरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. राघवदादा साळुंगे या ठिकाणी हजर राहिले. त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी. धन्यवाद राघवदादा साळुंगे तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आणि मी राघवदादा यांचा सन्मान राजू आप्पा राघवदादांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ओके जेवण झाल्यानंतर ओके. 54 ऑन बोर्ड सुदर्शन शेवाळेवाडी आणि 50 धावा झाल्या या ठिकाणी धावफलकावरती. बुरबुशीगावचे थोर व्यक्तिमत्व बलिराम करण्यात येत आहे या ठिकाणी. उपस्थित राहिल्याबद्दल आभार. सुभाष शेवाळे यांच्या हस्ते बलिराम अप्पा बुरबुशीगावचे सुपुत्र यांचा इथे मान सन्मान सत्कार केला जात आहे. असा सहकार्य तुमचं श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी आणि क्रिकेटसाठी राहो. धन्यवाद. या सुभाष शेवाळे यांच्याकडून या ठिकाणी सुजित शेवाळे यांनी स्वीकार करायचा आहे. सुजित शेवाळे यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्ही या ठिकाणी स्वीकारायचा आहे. घरनिकीचा राजा म्हणून ओळखला जातो कराड तालुका सीजनचा घरनिकीचा राजा सुजित शेवाळे मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी. सुजित शेवाळे जेवू नका, पहिला आपला किताब घ्या. जेवणापेक्षा आपला किताब महत्वाचा आहे, तुमचं नाव महत्वाचं आहे. सुभाष शेवाळे नेक्स्ट मॅच सामनावीरचा शेवाळे कमी वयामध्ये एक मोठी कामगिरी करणारे आपले सुजित शेवाळे एक युवा उद्योजक. नाईट रायडर म्हणलं जातं यांना माझ्या भाषेत. नाईट रायडर. हॅलो कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित गणेशवाडकर चषक 2024 रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सादर होत आहे. प्रथम पारितोषिक श्री गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्याकडून रोख 15,000 रुपये. तृतीय बक्षीस 10,000 रुपये श्री संतोष बाळू सवातकर रांजणवाडी यांच्या हस्ते. तृतीय पारितोषिक 5,000 रुपये रोख 5,000 रुपये कैलासवासी गंगाराम बंडू हिनुकले माजी सरपंच गणेशवाडी यांच्या स्मरणार्थ
यशवंत हिनुकले नाना कुमार प्रथमेश हिनुकले यांच्यातर्फे तृतीय बक्षीस चतुर्थ बक्षीस 3000 रुपये रोख कुमारी कृष्णाली अरुण शेवाळे यांच्यामार्फत मालिकावीर ट्रॉफी श्री स्वप्नील अनपट सर्व चषक सौजन्य श्री विलास बाबूराव शेवाळे उपसरपंच गणेशवाडी यांच्यातर्फे सामनावीर माननीय विशाल इंगळे सामन्याला सुरुवात करून यांच्यातर्फे फलंदाज सुदर्शन शेवाळवाडी यांच्यामध्ये सुरू असलेला महत्वपूर्ण सामना नितेश गावांचा वळावडे उपविभागीय अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज कुमार शिवम गणेश शेवाळे यांच्यातर्फे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री नितेश नलावडे अध्यक्ष आपल्याला आज फायनल मॅच लक्षात घ्या. कुमार दर्शन संजय जाधव 1:50 मिनिटं 10 मिनिटांमध्ये सामना संपूर्ण घ्यायचा आहे. षटकार किंग पहिला चेंडू 51 धावांचं टार्गेट आमच्यासोबत मंगेश घराणा पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल व्हॉट अ शॉट रॉपचिक शॉट नॉन इन फॉर्म शुभम पाटील पाहायचं आहे चौकार आहे की षटकार आहे. त्या प्रेक्षकांनी जरा हेल्प करा बाउंड्री लाईन वरती हेल्प करा अंपायर्स बघून या काय आहे. कराड क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ मंगेश घराणा यांचं या स्पर्धेनिमित्त हार्दिक स्वागत आहे. कॉल घ्यायचा प्रेक्षकांनी प्लीज हेल्प करा. आदित्य पंच विकास वैरी व्हॉट इज युअर फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही सोर्स नसला तर आपण त्याला काही करू शकत नाही लक्षात घ्यायचं. आणि आलेला आहे शुभम पाटील यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार. चला चौकार आलेला आहे. सामना सुरू करून घ्यायचा आहे. प्रेक्षकांनी थोडी हेल्प करा की रिक्षा बाजूला घ्या. गणेशवाडी संघाचे 2-3 कोऑर्डिनेटर जरा तिथे पाठवा. थोडा अधिक 2 व्हॉलेंटियर तिकडे पाठवा जरा. थोडस स्टेटला नेक्स्ट बॉल टू शुभम. त्या चेंडूवरती पुन्हा हवा हमला आलेला आहे रापचिक. शुभमच्या बॅटमधून आणखी एक चौकार बॅक टू बॅक बाउंड्रीज. रन इन फॉर्म शुभम पाटील. व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त फ्लिक होता. 1 धाव सीमा रेषे पार. एकावन्न धावांचं तब्बल आव्हान असताना मात्र पहिल्या 2 चेंडूवरती आडला कुठलेले आहेत शुभमने. जबरदस्त सुरुवात. आक्रमण चढवलेले शुभमवरती. कमबॅक करावं लागेल. तिसरा चेंडू. हो जबरदस्त चेंडू. गुडलेनचा हा चेंडू होता. मागच्या चेंडूवरती जो शॉट खेळला तोच प्रयत्न होता परंतु चेंडूला थोडीशी उसळी होती. चेंडू आलेला आहे डॉट. 2 चेंडू नंतर आलेला कमबॅक केलाय गोलंदाजांनी. चौथा चेंडू हमला संधी निर्माण करून दिली. कॅच होणार का. हा कॅच नाही मॅच होता. आणि या चेंडूवरती 2 धावा घेतलेले आहेत. गणेश प्रशांत गोडसे यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा. प्रशांत करायला पाहिजे होता. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. धाव संख्या झाली 10. टॉस करून घ्यायचं. चला नेक्स्ट मॅच
भीमराव हिनुगले या ठिकाणी घरावाडी वर्सेस अकाईवाडी. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातोय प्रशांत घोडसे यांना. हाय हिटर येळगाव संघाचे प्रशांत घोडसे. पुन्हा एकदा जबरदस्त फ्लिक आर पार फरार. शुभमच्या बॅट मधून आलेला शॉर्ट पिच चेंडूवरती आणखीन एक षटकार. जेवणाचा मनसोक्त आनंद घेत आहे या ठिकाणी आदेश सुरेंद्र साहेब दिसतात मला या ठिकाणी. अर्जुन एक मिनिट. बंडा सर किती वेळा बंडा सर मला वतनी कवळ घ्यायला लावताय मला वाटतंय तुम्ही. सुदर्शन शेवाळवाडी संघाचे लिजेंड खेळाडू रमेश शेवाळे साहेब हे सुद्धा आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. वय वर्ष ओव्हर 50, 50च्या वरती वय आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला आपलं कौशल्य दाखवताना पाहायला मिळतात, ते सुद्धा बाउंड्री लाईनवरती. तरी हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत असेल माननीय सन्माननीय श्री रमेश शेवाळे साहेब. या वयामध्ये तरुणांना लाजवेल अशी कामगिरी ग्राउंड मध्ये उतरणं सोपं नाही. ओव्हर 50 इयर्स, ते पण बाउंड्री लाईनला. वाह क्या बात आहे. हे आहे स्पिरिट, हे आहे क्रिकेटचं स्पिरिट. ओव्हरची झालेली सांगता 1 ओव्हर नंतर स्कोर आहे 2 कंदीस. सतरा 17 ऑन द बोर्ड. 18 ऑन द बोर्ड. 18 झालेत 18. एक ओव्हर 18. पुढची ओव्हर घेऊन पाहायचंय कोण येतोय. आणि चेंडू सोपवलेला आहे तो स्वतः कर्णधार स्वप्नील आणि चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. दर्जेदार ऑलराऊंडर खेळाचा प्रदर्शन करताना पाहायला मिळतो स्वप्नील. स्ट्राईक वरती असेल मॅन इन फॉर्म, मॅन फ्रॉम शिरंबे मिस्टर शुभम. काय भन्नाट फॉर्म मध्ये, काय भन्नाट फॉर्म मध्ये आहे शुभम. अक्षरशः गाजवले रबर बॉलचं क्रिकेट शुभमने या हंगामामध्ये. पहिला चेंडू शुभमसाठी, खराब चेंडू, खराब लाईन. पंचांनी हात केले समांतर. धाव संख्या अजून एक आलेली आहे अवांतर. धाव संख्या वाढलेली आहे 19. 19 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू, या चेंडूवरती संधी निर्माण करून दिलेला रमेश शेवाळे साहेब. प्रयत्न केला चेंडूवरती पोहोचण्याचा, परंतु त्यांचा भरपूर लांब मोठा चेंडू. नागिया जर्सी नंबर 63 अंडर 10, 10 वर्षाचा खालील खेळाडू. सुंदर क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्षेत्ररक्षण. सुदर्शन शेवाळे असतील कोबरा म्हणून ओळखलं जातो नाग्याला. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू शानदार 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 चेंडू. कराड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सागर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आयोजकांना विनंती असेल की त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे आणि त्यांचेच सोबती सहकारी आदेश कळंत्री देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सचिव अक्षय ढुपळे आयोजकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त क्षेत्ररक्षण गणेश काटेकर याच्याकडून. तत्पूर्वी एक कॅच सोडला होता या खेळाडूने, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वीर योद्धा टीमचा सलामीचा गोलंदाज आणि एक महत्वपूर्ण खेळाडू वीर योद्धा 11 टीम साठी भरत चेंडूवरती मात्र प्लॉट मध्ये आल्यावर शुभमच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. धाव संख्या 27 ऑन द बोर्ड. 27 फॉर लॉस. थँक्यू राजप्पा. काय सामना आहे, काय सामना रंगलाय या दोन टीम मध्ये. सारशी विपक्ष
सुदर्शन स्पोर्ट्स शेवाळवाडी यांच्या दरम्यान चालू असलेला हा सामना गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः करणार शुभमचा क्लास पाहायला मिळतो. चेंडू जातो बाल्कनीमध्ये. हे गगनचुंबी बॅट मधून माध्यमातून टच केला जाईल. पातळ शरीर दृष्टीचा खेळाडू शुभम पाटील, परंतु त्याच्या बॅट मधील जे फटके असतात ते लाजवाब असतात. 33 धावा, 18 धावांची गरज असेल. 7 चेंडूमध्ये 18 धावांची. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय तर सामन्याचं चित्र बदलू शकतं, परंतु चकवलंय मी म्हणेन शिवमला. या चेंडूवरती ओव्हर पद्धतीचा चेंडू होता. अकावूड कॅप्टन या जेसीसी गावडचे कर्णधार नितीन आणि अकावडचे कर्णधार यांचं आगमन झालेलं आहे. ऑल द बेस्ट फॉर द मॅच. टॉस होतो मिलिंद शेवाळे साहेब यांच्या हस्ते. काही कुणाच्या मागणी लागणार. भैरवनाथ क्रिकेट क्लबचे दादा या ठिकाणी उपस्थित वन द टॉस. आमचे मित्र वैभव वीर यांचं इथे आगमन झालेलं आहे. येळगाव गावचे सुपुत्र, आमचे क्लासमेट, आमचे बंधू वैभव वीर. सहा चेंडू मध्ये गरज असेल की 18 समीकरण. महत्वपूर्ण लढत. आदेश कळंत्री आणि आखे डपळे सरांना विनंती असेल की आपण जेवण करून घ्यावं. आदित्य चेतनसाठी जबरदस्त चेंडू. संधी होती रनआउटची. काय अंपायर डिसिजन काय होतोय. एक धावा आली या चेंडूवरती. 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू. रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना आणि या सामन्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं हार्दिक स्वागत. राघवदादा साळुंके साहेब, अक्षय डफळे साहेब. आकाशवाणी विन वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॉल चेक करू. चेक करते ते. चला चेक करूया आपण, काय हरकत नाही, चेक करूया. अधिक शेवाळे एक्सपिरियन्स ते आणि युट्यूबर सर आणि रोशन हे डिसिजन घेतील आणि त्यांचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. डेली प्लेट ना, डेली प्लेट. ओके. अंपायर तुम्ही सुद्धा स्वतःवर. चला फटाफट करून घ्यायचं. हे पहा, खेळ आहे, काही गोष्टी 19-20 होतात, सांभाळून घ्यायचं. अंपायर डिसिजन पेंडिंग. युट्यूब मध्ये चेक केलं जाते. युट्यूब मध्ये चेक केलं जातं. हृदयाचे ठोके वाढवा. Here we go. Waiting list. चला क्विक घ्या, क्विक घ्या. अंपायर डिसिजन. अंपायर आहेत इथे अवेलेबल. स्वतः अध्यक्ष आहेत, अनुभवी अधिक आहेत, भरत मोरे साहेब आहेत.
त्याला वैभव याला खूप अनुभव आहे. वैभवचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. वैभवचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. वैभवला अनुभव आहे खूप. तो अंपायरिंग करण्यासाठी पण फेमस आहे. जिल्हास्तरीयवरचा अंपायर आहे. चला ही डेलिब्रेट आहे. डेलिब्रेट आहे. त्या बॉलवरती धाव नाही. डेलिब्रेट. वैभव याच्याकडून हा निर्णय आलेला आहे. डेलिब्रेट सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेतलेला आहे. ते कृपया ह्याच कोणाचा आक्षेप नसावा. चला समीकरण बदलतंय. संख्या हवी आहे. किती पाहिजे? 5-18. लक्ष द्या. 5 चेंडू 18 धावा. स्ट्राईक वरती असेल चेतन. गोलंदाज आदित्य. खराब चेंडू. खराब चेंडू आलेला आहे वाईट. परंतु साय शिंदे संघासाठी महत्वाची बाब, चतुराईनं शुभमनं स्ट्राईक चेंज केली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे ती चेतन याला. साय शिंदे टीमला विनंती असेल नेक्स्ट गोलंदाज बापू. तरच पुढे घ्या. निरंजन बापू हा देखील फलंदाज एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळखला जातो. गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं याच्या फलंदाजीने देखील याने प्रभावित केलं. प्रभावित करणारी फलंदाजी होती. षटकार चौकार असतील मोठमोठे फटके निरंजनच्या देखील बॅटमधून पाहायला मिळाले. परंतु या ठिकाणी शुभमसाठी फुल टॉस लॉलीपॉप होता. समोर दिशेला चाबूक शॉट शुभमचा. या चेंडूवरती मिळतील धावा 6. आणि आता विजयासाठी साय शिंदे टीमला गरज असेल ती 4 चेंडूमध्ये 11 धावांची. शुभमने जी चतुराई दाखवली वाईड चेंडूवरती चेतन पाटील यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करून शुभमला स्ट्राईकवरती आणलं. चेतन पाटील यांचं बलिदान या ठिकाणी कामी येणार का पाहूया. शुभम स्ट्राईकवरती आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. एक षटकार समोर दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेचला गेला. दुसरा चेंडू आदित्यचा शुभम करण्यासाठी सज्ज पाहूया. स्लोवर होता परंतु तितका जबरदस्त पद्धतीने पिक केला आणि पाठवून दिला काव कॉर्नरच्या दिशेला. एक गगनचुंबी षटकार आणि हे प्रेशर आहे मित्रांनो. तुमचा सलामीचा फलंदाज जेव्हा स्ट्राईकवर होतो शुभममध्ये ती कॅपेबिलिटी आहे. तो मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. सध्या अंडर-20 मध्ये PMPL ला जी लीग झाली त्या ठिकाणी सुजित शेवाळे असेल आणि शुभम पाटील असेल हे 2 सलामीवर होते आणि आपल्या कराड 11 परी 11 टीमला 100 विजय खेचून आणून दिला. पुढचा देखील स्लोवर चेंडू बसलाय. फटका बसलाय. त्या ठिकाणी पाहूया काय होतंय. चेंडू आहेत परंतु क्षेत्ररक्षण मिळणार असल्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. समीकरण असेल तर 2 चेंडू आणि 3 धावा. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. सुदर्शन शेवाळवाडी नवीन टीम आहे नावारूपाला आलेली. सगळे यंग टॅलेंट आहेत. छोटे खेळाडू आहेत. त्यांना घेऊन आदित्य असेल. आदित्य देखील अंडर-22 मध्ये खेळला होता आणि स्वप्नेलच मला एक मोठा दिसतो. बाकी सर्व अंडर-20 चे खेळाडू आहेत आणि त्यांना घेऊन साय शिंदे सारख्या एका बलाढ्य टीमला आव्हानताना. ब्लॉकिंग बद्दलचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर सजवलं शुभमने. या फटक्यामध्ये मास्टरी केलेली आहे शुभमने. तुम्ही असा शुभमला समोर चेंडू देऊ शकत नाही आणि 1 हँडेड सामना खेचून आणला शुभमने स्ट्राईकवरती गेल्यानंतर. चेतन पाटील यांना थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. हे लक्षात घ्यायचं शिंदे टीम. चला नेक्स्ट मॅच लवकर चालू करून घ्या. शुभम यांनी जबरदस्त फिनिश केलेला आहे मॅच आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ॲज इट इज शुभमच्या 50 धावा झाल्या. जोरदार टाळ्या. शुभमच्या 50 धावा पूर्ण झाल्या या मॅच मध्ये. अर्धशतक राहिलेलं शुभम यांनी स्वतः
गुरुवारी जो सामना खेळवला गेला होता त्या सामन्यामध्ये देखील शुभमच्या बॅटमधून एक अर्धशतक पाहायला मिळालं होतं आणि आजच्या दिवसातील सामन्यामध्ये देखील श्री गणेशवाडी क्रिकेट क्लब आयोजित गणेशवाडी चषक 2024 मध्ये आलेलं पहिलं अर्धशतक शुभम पाटील मॅन फ्रॉम शिरुंबे. तर जेवायचं कोण बाकी असेल जेवायचा कार्यक्रम आपण आता थांबवणार आहोत थोड्या वेळानंतर. तर जेवायचं कोण असेल तर त्यांनी प्लीज या. आदेश कळंत्री यांना विनंती असेल आपण जेवून घ्यायचंय. त्याला करूया सत्कार मान सन्मान. गोटेवाडी गावचा तारा सितारा चॅम्पियन खेळाडू वन ऑफ माय फेवरेट आदेश कळंत्रे चित्ता याचा इथे सत्कार केला जाणार आहे. या आदेशचा सत्कार त्यांचे मित्र अमित मुगले यांच्याकडून करण्यात येतो. या आदेश कळंत्रे कम ऑन द स्टेज. बापूच्या भाषेमध्ये आदेश कळंत्री या नावाने फेमस आदेश. तसेच गोटेवाडी गावचा आधारस्तंभ गोटेवाडी गावचा कर्णधार गोटेवाडी गावचा मिस्टर कर्णधार श्री अक्षय ढपळे यांचा सुद्धा सत्कार अक्षय इनुगले यांच्याकडून होत आहे. या अक्षय ढपळे मिस्टर कॅप्टन बजरंग स्पोर्ट गोटेवाडी अक्षय ढपळे कर्णधार म्हणून ओळख करार क्रिकेट असोसिएशन मध्ये अक्षय ढपळे यांची बॅटिंग ही मजबूत विकेट किपिंग तर